माझं 65 वर्ष वय झालं, शेतीचा हिशोब बसत नाही, शेतीचं गणित बसत नाही. अरे आणि तरी तुम्ही समजून घेतले आमचं वाक्य. खेद वाटतो. आणि 4-2 माणसांनी आपलं काय निर्णय घेतला. आणि अरे हा सगळा पोशिंदा आहे जगाचा. हा पोशिंदा आम्ही तडफडून असे मरू, असे मेलो तर चालल. काय फरक पडणार आहे? जगायचं तरी कासाठी काय करायचं जगून? मग आम्हाला अशा गोळ्या घाला आणि टाका मारून. कशाला आदेश करा ना, करा आदेश, टाका मारून. मेलो आमचे राम बोली बघली, आम्ही जोडी रामाला राहू. परंतु मला सुख होते की आपला आनंद यांनी हिरावून घेतला. आपण आपला आनंद हिरावून घेतला. पिढी जात आपण अरे मरत चाललो आपण. अरे कांदे काय, वांगे काय, बटाटे काय, द्राक्षे काय. अरे व्यापाऱ्याच्या गाडी मागे शेवटी पायाचे पाय घसून गेले. पण व्यापारी माल घ्यायला, कांदे घ्यायला आणि 200 रुपये 150 रुपये 100 रुपये कांदे. अरे लाज वाटते त्या व्यापाऱ्याला सुद्धा घ्यायची. पण तो म्हणतो माझं काय, माझे मित्र पिपळाला बरेच मोठमोठे व्यापारी. ते म्हणते आम्ही काय करा, आम्ही काय करावं. म्हणजे ही परिस्थिती जी गंभीर झाली. तर बाबा हा लढा आपल्याला शांततेनं, सोयीनं आणि हळू जायचंय. कोणाशी आपलं भांडण तटलं नाही, कोणाची जमीन लुबाडायची नाही, कोणाचं घर लुबाडायचं नाही. आणि त्याही समजून घ्यावा का आपलं घर लुबाडते नाही तर यायला काला काय करावं. म्हणजे बाबा एवढंच बोलून मी मला फार दुःख होतं, फार